नव्या प्रभूच्या उपस्थितीत देवाला गौरव देऊया. हालेलुया, आमेन. वंडरफुल नेम, पावरफुल नेम, कॉल योर नेम, किंग ऑफ किंग नेम, वंडरफुल नेम ऑफ जीसस क्राइस्ट. सब जन बोलेंगे, सभी जन मिलूं गाऊया. करूया. येशू नाम, आमेन. येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय. येशू नाम, येशू नाम, येशू येशू नाम, येशू नाम की जय. जिस नाम में है जिंदगी वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी वो नाम है मेरा यीशु मसीह. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, रामदेव संका
प्रभु ईशा मचा धन्यवाद देतो पिता परमेश्वर जे की आम्ही स्तुती केली आहे रे बाबा आराधना देखील केली आहे रे बाबा की तो आशीर्वादित केले असा आमचा विश्वास आहे ते पिता परमेश्वर जेवढे लोक आहे पिता परमेश्वर त्यांना पिता परमेश्वर तुझा ज्ञान दे बुद्धी दे रे बाबा पिता परमेश्वर त्यांनी रिकाम्या पिता परमेश्वर माघारी जाऊ नये दे बाबा पण पिता परमेश्वर तुझं सामर्थ्य घेऊन त्यांनी जावं दे बाबा असं तू कार्य करते बाबा वचन समजण्यासाठी तू सायन मदत कर तुझ्या बाळकांचा ताबा तू दे बाबा लोकांचं पण शब्द तुझे असू दे धन्यवाद देतो होणारे सर्व प्रार्थना तो आशीर्वादित केली त्याबद्दल तुला धन्यवाद देतो पुढची वेळ तुझ्या हातात सोपवते प्रार्थना ईश्वरच्या नावात ठेवून दे बाबा आमेन. बसू आपण सर्वजण खाली देवाच्या पायाजवळ. आपली साक्ष असेल तर आपण पुढे येऊ आणि प्रभूच्या पवित्र नावाला आपण धन्यवाद देऊया. कोणाची साक्ष असेल तर आपण पुढे येऊ. आहे कोणाची साक्ष असेल तर आपण प्रभूचा गौरव करू. आहे कोणाची साक्ष आहे का? यावेळेस आपण प्रभू येशूला धन्यवाद देऊया. आओ पश्चाताप करो, आओ पश्चाताप करो, आओ पश्चाताप करो, आओ पश्चाताप करो, आओ पश्चाताप. जीवन और मृत्यु है सामने, तुम जीवन को चुन लो. यीशु के हाथों में अपने जीवन को थाम लो. झूठा है ये सारा संसार, यीशु तुमसे करता है प्यार. झूठा है ये सारा संसार, यीशु तुमसे करता है प्यार. आओ पश्चाताप करो, आओ पश्चाताप करो, आओ पश्चाताप
सबको है एक बार मरना, फिर न्याय का होना है। कभी ना कभी तो हमें ये दुनिया छोड़ जाना है। सोचो जरा मरने के बाद जाओगे तुम कहाँ? सोचो जरा मरने के बाद जाओगे तुम कहाँ? आओ पश्चाताप करो, आओ पश्चाताप करो, आओ पश्चाताप करो, आओ पश्चाताप करो। प्रभू येशू, आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो. लॉर्ड, आम्ही सर्वजण तुझ्या कृपेने आज एकत्र आलेलो आहोत. आज सर्वजण प्रभू या वरखेड गावामधून तुझ्या नावाला आम्ही गौरव देत आहोत, कारण तू आमच्यामध्ये उपस्थित आहे आणि आम्हा प्रत्येकाला तुझ्या आत्म्याच्या द्वारे आज तू शिकवणार आहे. आम्ही सगळेजण तुझे वचन ऐकणारे हो अशी कृपा कर. त्याप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला कृपा पुरव आणि तुला गौरव देऊ. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना मागतो. आमेन. यावेळेस देवाचं आपण वचन काढूया. आपण शिकत आहोत प्रार्थनेचं प्रतिफळ, की देव आमची सगळ्या जणांची प्रार्थना ऐकणार आहे. देव आमच्या सगळ्या जणांची प्रार्थना ऐकणार आहे. जो कोणी व्यक्ती पश्चाताप करतो, जो कोणी व्यक्ती पापांची क्षमा मागतो, गुडघ्यावरती येऊन नम्र होतो, दीन होतो आणि प्रभू समोर आपले पाप कबूल करतो, देव त्याच्यावर दया करतो आणि देव त्याला आपल्या जवळ घेतो. देव त्याला आपलं लेकरू बनवतो आणि देव त्या माणसाची किंवा त्या स्त्रीची रोज प्रत्येक क्षणाला प्रार्थना ऐकतो. आमेन. यावेळेस आपण शास्त्र भागाकडे जाऊया आणि मत्ते शुभवर्तमान, नवीन करारामध्ये मत्ते शुभवर्तमान आहे, अध्याय नंबर 21 आपण आज काढूया आणि वचन नंबर, आपलं वचन नंबर 30 आणि 31 महत्वाचं आहे, पण 28 वचन आपण वाचूया, 28 आणि 29, आणि आपण हा दृष्टांत पाहूया दोन पुत्रांचा. मत्ते शुभवर्तमान अध्याय नंबर 21 आणि वचन नंबर 28 आपण वाचूया. परंतु तुम्हाला काय वाटते? एका माणसाला 2 मुले होती. तो पहिल्याकडे येऊन म्हणाला, मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. कोणा मनुष्यास 2 मुले होती? कोणा मनुष्यास किंवा एका बापास 2 लेकरं होती. आणि तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आज मंडळीतल्या लोकांना काय वाटतं? त्या ठिकाणी लिहिलं आहे, जाऊन काय कर? बोला, द्राक्ष मळ्यामध्ये. द्राक्ष मळा कोणाला म्हटलं आहे? बोला, द्राक्ष मळा कशाला म्हटलं आहे?
देवाच्या घरामध्ये काम करणाऱ्याला द्राक्ष मळ्याचा उपमा दिलेली आहे. देवाच्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी काम करी झालो पाहिजे. देवाच्या राज्यामध्ये तुम्ही मी सेवा कार्य करणारे झालो पाहिजे. देवाच्या राज्यात तुम्ही मी प्रार्थना करणारे झालो पाहिजे. देवाच्या राज्यात तुम्ही मी गीत गाण्यासाठी उभं राहिलं पाहिजे. म्हणून आज प्रत्येक मनुष्याला ज्यावेळेस देव निवडतो त्या प्रत्येक माणसाला देवाच्या राज्यामध्ये काम करायचं आहे. आमेन. म्हणा, मला देवाच्या राज्यात काम करायचं आहे. आणि मी नेहमी सांगतो, जे काही काम देवाने आपल्याला सोपवलेलं आहे किंवा आपल्याला दिसत आहे ते काम आपण देवासाठी केलं पाहिजे. आमेन. आणि आज देवाचं काम तर पुष्कळ आहे, पण देवाचं काम हे चर्च मधून सुरुवात होते. खूपसे लोक आज संदेश ऐकतात, खूपसे लोक आज देवाचं वचन ऐकतात आणि खूपसे लोक असं म्हणतात, आजचा मेसेज खूप पॉवरफुल होता, आजचा संदेश खूप शक्तिशाली होता, आजचा मेसेज त्याचा फार उलगडा झाला. ऐक नाही, आजचा मेसेज मला आवडला, आजचा संदेश किंवा आजचं भाषण मला आवडलं. आणि आम्ही पाहतो की परमेश्वराच्या मंदिरामध्ये अनेक लोक येत असतात आणि प्रत्येक माणसाच्या मुखातून जर तुम्ही आणि मी पाहिलं तर तुम्ही आणि मी देवाच्या वचनाचं कौतुक करताना तुम्ही आणि मी पाहतो. आमेन. चांगली गोष्ट आहे परमेश्वराच्या वचनाचं कौतुक करणं. संदेश चांगला आहे, संदेश पॉवरफुल झाला, भाषण पॉवरफुल झालं, गीत चांगले झाले, आराधना चांगली झाली, हजारो लोक मंडळीमध्ये येत आहे. पण मंडळीतल्या लोकांनी किंवा देवाच्या लोकांनी फक्त देवाचं वचन ऐकणं महत्वाचं नसतं, तर देवाच्या वचनातून देवाचा पवित्र आत्मा जो आमच्या संग बोलत आहे आणि आमच्या कानावर त्याचं भाषण येत आहे, हा शब्द पवित्र आत्म्याचा आहे. आणि हा पवित्र आत्मा जर तुमच्या संग, माझ्या संग, प्रत्येक माणसा संग आज तर तो बोलत आहे, तर वचन तुम्हाला आणि मला सांगतं, देव तुमच्या संग, माझ्या संग बोलतो की तुम्ही ऐकणारे बनू नका. आपल्याला मंडळीमध्ये सभासद वाढवायचे नाहीये, सभासद तयार करायचे नाहीये. 50, 100, 200, 2000, 25,000, 40,000 सभासद आपल्याला बनवायचे नाही. देवाने आम्हाला काम दिलेलं आहे की तुम्ही आणि मी द्राक्ष मळ्यामध्ये काम करी झालं पाहिजे. आमेन. देवाच्या राज्यात सुवार्ता गाजवणारे तुम्ही झाले पाहिजे. प्रभूच्या राज्यात देवाचं नाव लोकांना घेऊन जाणारे तुम्ही झाले पाहिजे. देवाचं वचन तुम्ही शिकवणारे लोकांना झाले पाहिजे. लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करणारे झाले पाहिजेत. लोकांसाठी तुम्ही उपवास आणि प्रार्थना करणारे झाले पाहिजेत. या जगामध्ये अनेक लोक आहेत ज्या ख्रिस्ताविना मरण पावत आहेत. ख्रिस्ताविना, देवाविना, परमेश्वराविना आज ते मरण पावत आहे. आणि मग आज देव वरखेड मधील प्रत्येक आलेल्या मंडळीला किंवा देवाच्या लोकांना देव असं म्हणतो की तुम्ही माझं काम करी बना. आमेन. घरातले लोक सगळंच काम करतात, कुटुंबाचं सगळेच काम करतात. आपल्या परिवारासाठी पहाटपासून
सायंकाळपर्यंत सगळेजण काम करत असतात, परंतु प्रभूच्या कामाला आज कोण तयार आहे? कौन जाएगा, कौन मेरे लिए? प्रभु तू मुझको भेज, मैं जाऊंगा। यीशु तू मुझको भेज, मैं जाऊंगा। द्राक्ष मळ्यामध्ये आज काम करी तुम्हाला आणि मला बनायचं आहे। वाचा 28 वचन। परंतु तुम्हाला काय वाटते? परंतु तुम्हाला काय वाटते? एका माणसाला 2 मुले होती. एका माणसाला 2 मुले होती। तो पहिल्याकडे येऊन म्हणाला, तो पहिल्याकडे येऊन म्हणाला, मुला आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. आज द्राक्ष मळ्यात जाऊन काम कर। आज देवाच्या राज्यात जाऊन, आज देवाच्या मंदिरात जाऊन, आज देवाच्या सहभागितेमध्ये जाऊन काय कर? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देवाच्या राज्यात काम करावं का नाही करावं? आमेन। देवाच्या राज्यात तुम्ही आणि काम केले पाहिजे। हे यहुदी लोकांना त्यांनी प्रश्न विचारला आहे। यहुदी लोक म्हणजे देवाचे लोक, निवडलेले लोक, त्या लोकांना प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आणि त्या काळामध्ये हे जे लोक होते, रगेल लोक, गर्विष्ठ लोक, घमंडी लोक, सगळेजणी नाही का, एवढा देवाचा आत्मा देवाच्या सेवकांच्या द्वारे बोलत होता, तरी देखील ते लोक दिवसांदिवस घमंडी बनत चालले होते, गर्विष्ठ बनत चालले होते, अभिमान बाळगत चालले होते। मग या यहुदी लोकांना येशू ख्रिस्ताने एक दृष्टांत सांगितलेला तुम्ही आणि पाहात। काय सांगितला? म्हणा, दृष्टांत सांगितला। या अध्यायामध्ये तुम्ही आणि जरी वाचलं तर पहिला जो पुत्र आहे, उदाहरणार्थ त्याचं नाव बाबासाहेब घ्या, उदाहरणार्थ त्याचं नाव बाबासाहेब घ्या। आणि बाबासाहेब नाव जर तुमच्या आणि माझ्या समोर आलं तर पहिला पुत्र जकातदार दाखवला। बाबासाहेब हा जकातदार, म्हणा सगळेजण, बाबासाहेब हा जकातदार। आणि हे कसबबिनीचं दर्शन दाखवतो। स्वराचार किंवा व्यभिचार किंवा अजून अमंगल कृत्य करणारा व्यक्ती। हालेलुया। तर परमेश्वराच्या वचनाला तुम्ही आम्ही पाहत आहे की पहिला जो मुलगा आहे बाबासाहेब नावाचा, वचन तुम्ही आम्ही वाचत आहोत, तो स्वतःला अनीतिमान, काय म्हणायचा? अनीतिमान किंवा पापी स्वतःला मानायचा। काय मानायचा? पापी मानायचा। आणि तो कबूल करायचा तोंडाने, मनाने, अंतकरणाने की मी कोण आहे? पापी आहे। जसं तुम्ही आम्ही पाहतो की एक दिवस पेत्र देखील मासे पकडत होता, आणि मासे पकडत असताना पेत्राला रात्रभर मासे सापडले नाहीत। काय सापडले नाही? मासे सापडले नाहीत। याचा अर्थ पेत्र जो कोणत्या समाजाचा होता? मासे पकडणारा म्हटल्यानंतर कोणत्या समाजातून आला? याचा अर्थ पेत्र हा कोळी समाजाचा किंवा भुई समाजाचा किंवा कार समाजाचा असा आपण म्हणून चालू, कारण त्यांचा व्यवसाय तो होता। आणि व्यवसायामधून जात आणि धर्म उदयाला आले। काय आले? जात आणि धर्म उदयास आले, जात धर्म निर्माण झाले। व्यवसायावरून मनुष्याला हा कुठल्या जातीचा आहे त्याच्या कारभारावरून त्याला
नाव देण्यात आलेलं आहे. तर पेत्र या ठिकाणी रात्रभर मासे पकडत होता आणि एक पण मासा पेत्राला मिळाला. प्रभू एक दिवस त्याच्या जवळ आला आणि तुम्ही आधी पहा वचन लुकाचं शुभवर्तमान 5 अध्याय वचन 8 मध्ये, म्हणजे तुम्हाला मला कळून येईल काय म्हणतो पेत्र. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, हे पाहून सिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, प्रभूजी माझ्यापासून लांब जा किंवा दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण मी पापी मनुष्य आहे. कसा मनुष्य आहे बघा. जुन्या करारामध्ये यहुदी लोक पंच पुस्तक म्हणजे मोशेने उत्पत्तीपासून पहिले 5 पुस्तक जर तुम्ही आणि मी वाचले, ते पहिले 5 पुस्तक यहुदी लोक पाळत होते. आज त्याला तोरा म्हणतात. काय म्हणतात? तोरा जर म्हटलं आहे तर आज मुसलमान जे लोक आहेत ते मुसलमान लोक तंतोतंत तोरा हा पाळत असतात. म्हणजे ते दाढी वगैरे कोरणार, दाढी वगैरे ठेवणार, टोपी घालणार, नमाज पढताना सुंदा त्यांची करावा लागणार, त्याच्या नमाज पडायला गेल्यानंतर हात पाय वगैरे धुणार आणि ते पाक राहणार. काय राहणार? पाक राहणार, पवित्र राहणार. हे कशावरून दिसतं तुम्हाला आणि मला की पहिले 5 पुस्तक जे आहेत जे यहुदी लोक पाळायचे, देवाचे लोक पाळायचे, तेच लोक आज या जगामध्ये जेवढे मुसलमान लोक आहेत तेवढे मुसलमान लोक हे पंच पुस्तक पहिले 5 पुस्तक पाळतात. नियमशास्त्र त्याला म्हणतात. काय म्हणतात? नियमशास्त्र. आता नियमशास्त्र जे लोक पाळतात ते त्या काळामध्ये लिहिले गर्विष्ठ होते. ते कोणावर विश्वास ठेवत नव्हते. फक्त मोशे, काय म्हणायचं, फक्त मोशेने आम्हाला ही आज्ञा दिली, मोशेने आम्हाला हे शिकवलं, मोशेने आम्हाला ते शिकवलंय, मूसाने हमको ये बताया है, मूसाने हमको वो बताया है. बस एवढं नियम ते फॉलो करणार, दुसऱ्यांचं कोणाचं ऐकून घेणार. या कारणास्तव दिवसांदिवस तुम्ही आम्ही पाहतो हे नियमशास्त्र पाळता पाळता यहुदी लोक गर्विष्ठ बनले पाहिजे, गर्विष्ठ बनत गेले. आणि मग आम्ही नवीन करारामध्ये देखील पाहतो की या व्यक्तीने स्वतःला काय केलेलं आहे? कमी लेखलेलं आहे. जसं पेत्र देखील या ठिकाणी तुम्हाला आणि मला काय म्हटलं आहे? प्रभू माझ्यापासून दूर व्हा, मी कोणता माणूस आहे? म्हणा, पापी माणूस आहे. पापी माणूस आहे. म्हणा सगळेजण, मी पापी माणूस आहे, मी पापी माणूस आहे. आता खूपसे लोक तुम्ही आज मी पाहतो की स्वतःला धार्मिक समजतात, स्वतःला धार्मिक या यहुदी लोकांसारखे पवित्र समजतात, निर्मळ समजतात. या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो आणि ते आपल्या जगाच्या निर्माण करणाऱ्या देवाला आज तुच्छ लेखतात. येशू ख्रिस्तावरती ते विश्वास ठेवत, येशू खुदा का बेटा है मानते ही नाही. अशा जगामध्ये तेच नाही, संपूर्ण जगामध्ये बरेचसे लोक आहेत येशूवर आज विश्वास ठेवत नाही. येशू विना, सगळेजण नाही का, येशू विना धार्मिक होणे, नीतिमान होणे, पवित्र होणे कठीण आहे. येशू विना धार्मिक होणे, पवित्र होणे, पाक बनना मुश्किल है, कठीण आहे. ज्यावेळेस आपल्याला धार्मिक बनायचं, नीतिमान बनायचं, पवित्र बनायचं, आमच्या पापांची क्षमा झाली पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलं पाहिजे. म्हणा आमेन. कोणाकडे आले पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताकडे. लोक स्वतःच्या जीवनाची फार खात्री देतात की मी पवित्र आहे, मी पवित्र आहे, मी पवित्र आहे, हम पाक है, हम पाक है.
मी नीतिमान आहे, मी धार्मिक आहे, मी कोणतं पाप केलं नाही, मी कोणतं पाप केलं सगळेजण म्हणतात. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगते की मनुष्य कसा आहे, म्हणा मनुष्य कसा आहे, पापी आहे. रोम 3:23 मध्ये तुम्ही आणि वाचलं, सगळ्यांनी पाप केलं आहे. सगळ्या जणांनी पृथ्वीवर जेवढा मनुष्य आहे तो आणि जन्माता जो कोणी मनुष्य जन्माला येईल भविष्यामध्ये तो देखील पापी आहे. या पापी माणसाला देवाची अत्यंत गरज आहे. कोणाची गरज आहे? आणि म्हणून हिंदू ग्रंथांमध्ये म्हटलं आहे, पापम पापात्मा पापम पापात्मा त्राईमाका पुंडरीकाक्षा सर्व पाप हरे हरे. मनुष्य पापी आहे. कसा आहे? इथं पण लिहिले मनुष्य काय आहे, आणि म्हणून पेत्र देखील नवीन करारामध्ये तुम्हाला आणि मला म्हणतो की प्रभू त्याच्या जवळ आला. ज्यावेळेस मनुष्य रूप धारण करून देव या भूमीवर आला माणसाला तारण्यासाठी, माणसाचा उद्धार करण्यासाठी, माणसाला पापातून मुक्त करण्यासाठी, माणसाला शापातून मुक्त करण्यासाठी. ज्यावेळेस प्रभू या जगामध्ये आला त्यावेळेस असा शब्द लिहिलेला आहे, पेत्राच्या जवळ प्रभू येऊन उभा राहिला. आज देखील तो आपल्या जवळ उभा आहे. तुमच्या दाराशी प्रगटीकरणामध्ये लिहिलंय, तुमच्या हृदयाच्या दारासंग देव आज उभा आहे आणि तुमच्या हृदयाचा दरवाजा आज तो ठोकत आहे. टक 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 टक. माझी वाणी ऐकून, माझा शब्द ऐकून, माझं वचन ऐकून, माझी सुवार्ता ऐकून, माझी प्रार्थना ऐकून, माझ्या सेवकाचा आवाज ऐकून, या करण्यातून किंवा साऊंड मधून जो आवाज ऐकत आहे त्या व्यक्तीने आपल्या हृदयाचा दरवाजा उघडावा. काय उघडावा? येशू जवळ येऊन उभा राहिलाय. आज पापी माणसाच्या येशू अगदी जवळ येऊन उभा राहिला आहे आणि येशू आज तुम्हाला आणि माझा दरवाजा ठोकत आहे की कोण माझा दरवाजा उघडेल, कोण माझ्यासाठी दरवाजा उघडेल, कोण माझ्यासाठी दरवाजा. म्हणून आज पेत्राच्या जवळ जसा प्रभू आला तसा तुमच्या आणि माझ्या जवळ देखील प्रभू आलेला आहे. प्रभू आज शरीराने नाही, प्रभू आज आत्म्याने आपल्यामध्ये आलेला आहे. आणि आत्म्याने जर प्रभू येशू आपल्यामध्ये आहे तर देवाचं वचन ऐकून तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये आज पश्चाताप करणं महत्वाचं आहे. काय करणं महत्वाचं आहे? म्हणा पश्चाताप करणं महत्वाचं आहे. म्हणून खूपसे लोक येशूला नाकारतात, येशूला धिक्कारतात, येशूवर विश्वास ठेवत नाही. येशू आमचा देव नाही, येशू आमचा प्रभू नाही, तो अमेरिकेचा देव आहे, तो फॉरेनरचा देव आहे, तो आमच्या देशाचा देव आहे, तो तमक्या देशाचा देव आहे. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतात, जेवढे जेवढे लोक येशूला नाकारतील, या पृथ्वीवर धिक्कारतील, या पृथ्वीवर त्यांना ठोकरतील, त्यांच्या मनाला कधीच खात्री पटणार नाही की मी एक पापी मनुष्य आहे म्हणून. मी एक ज्यावेळेस बायबलचा शब्द ते ऐकतील त्याच्या कानाने, त्यावेळेस त्यांना जाणीव होईल अंतःकरणामध्ये की मी एक पापी व्यक्ती आहे. पेत्राने कधीच प्रभूचा शब्द ऐकला नव्हता. मासे पकडत बसला. आयुष्याचे 40-45 वर्ष तो मासे पकडण्यात घालीत होता. कधी त्यांनी देवाचं वचन ऐकलं नाही. परंतु पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगते, प्रभू त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला. आणि काय म्हटला प्रभू? जाऊन उभा राहिला. तो म्हणतो, रात्रभर प्रभू आम्ही प्रयत्न केला, एकही मासा आमच्या हाती लागलेला. आणि ज्यावेळेस प्रभूने त्याला सांगितलं तू उजव्या हाताला जाळ टाक, 153 मासे त्याला मिळाले. एवढा आशीर्वाद त्याला फर्स्ट टाइम कुणीतरी सांगतो
आणि कोणाचं तरी तो ऐकतोय, तेव्हा त्याच्या मनाला ही जाणीव झाली की मी एक पापी मनुष्य आहे. पहाटपासून रात्रीपासून दिवसापर्यंत मी मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहे, एक पण मासा मला मिळालेला. हा माणूस कुणीतरी आहे, त्याने काय जाळ एका जागेवर टाकला असेल का? मासे मिळत नाही म्हणून सगळीकडे जाळा टाकून कंटाळून गेलाय, पण एक पण मासा त्याच्या हाती लागला. पण प्रभूचा शब्द त्याने ऐकला आणि जाळ टाकल्याबरोबर पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं आहे 153 त्याला मासे लागले, त्याला जाळ पण उडवत नव्हतं. आणि मग या ठिकाणी त्यांनी कबूल केलेला आहे आणि तो एक काय म्हणतो, प्रभू माझ्यापासून दूर जा, माझ्या जवळ येऊ नको प्रभू, मी एक पापी माणूस आहे. आज आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन ऐकताना या 25 डिसेंबरचा मेसेज हाच आहे, हा 25 डिसेंबरचा संदेश हाच आहे. 365 दिवस हेच वचन आम्ही गाजवत आहोत की येशू ख्रिस्त पापी लोकांना मुक्त करण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. येशू ख्रिस्त पापी लोकांना तारण देण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. जर येशू ख्रिस्त पापी लोकांना तारण देण्यासाठी या जगामध्ये जर आला नसता तर तुमचं आणि माझं आज तारण झालं आणि तुम्ही आणि मी या ठिकाणी येऊन बसलो नसतो. येशू मसीह की. म्हणून पेत्र कबूल करतो की मी कोण आहे. जेव्हा मनुष्याला आशीर्वाद मिळतो किंवा तुम्हाला आशीर्वाद मिळाला किंवा तुम्ही देवाच्या मंदिरात गेले आणि मी देवाच्या मंदिरात गेलो आणि तुम्हाला मला देव ठाऊक नव्हता, प्रेज लॉर्ड, तुम्हाला मला येशू ठाऊक नव्हता, माहित नव्हता, पण ज्या दिवशी येशूचं वचन देवाच्या मंदिरात आम्ही ऐकलं किंवा चव्हाट्यावर ऐकलं असेल किंवा बांधावर ऐकलं असेल किंवा बाजारात ऐकलं असेल किंवा माईक भोंग्याच्या द्वारे ऐकलं असेल, तर त्या क्षणाला आपल्या जीवनामध्ये आपण निर्णय घेतला, आपण येशू ख्रिस्ताकडे जाऊया. आपण कुठं जाऊया? येशू ख्रिस्ताकडे जाऊया. आणि येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर देवाचं वचन, परमेश्वराचं वचन तुम्ही आणि मी ऐकल्यानंतर तुम्हाला आणि मला थोडा तरी आशीर्वाद मिळाला. त्या दिवशी, पहिल्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही देवाच्या भवनामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस पाऊल टाकलं, त्यावेळेस तुम्हाला आणि मला थोडा तरी काय मिळाला? आशीर्वाद मिळाला. आणि अनेक लोकांच्या साक्ष, टेस्टमनी, अनेक चमत्कार तुम्हाला आणि मला देवाच्या आत्म्याने त्या मंदिरामध्ये केलेले पाहायला मिळाले. त्यावेळेस तुम्हाला आणि मला जाणीव झाली की मी कोण आहे. बोला, मी कोण आहे. याच्या अगोदर आम्ही अशी कॉलर टाईट करून चालत होतो, मी पापी नाहीये, आहे का नाही. आम्ही त्या फुगीरगिरी बोलत होतो. आमचं बोलणं, स्टाईल, वागणं, उठणं, बसणं सर्व वेगळं होतं. ज्या दिवशी देवाने आम्हाला आशीर्वाद दिला त्यावेळेस आम्हाला काहीतरी जाणवलं आमच्या मनामध्ये की आम्ही कोण आहोत. आम्ही कोण आहोत. बोला, आम्ही कोण आहोत. पापी लोक आहोत. म्हणून पेत्र देखील या ठिकाणी कोणाकडे वळाला? येशू ख्रिस्ताकडे वळाला. लुकाचं शुभवर्तमान 18वा अध्याय. लुकाचं शुभवर्तमान 18वा अध्याय वचन 13. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धरता आपला उर पडवीत म्हणाला, हे देवा, मग पाप्यावर दया कर. हा, जकातदार माणूस काय म्हटला? काय बोलला जकातदार? मंदिरामध्ये आल्यानंतर मग पाप्यावर. आम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्ही काय म्हणतो? देवा मला हे दे, देवा माझं ते काम होऊ दे, देवा माझे शेतीचं काम होऊ दे, देवा माझ्या पुरीचं लग्न होऊ दे, देवा माझा बंगला बांधला जाऊ दे, प्रभू माझं हे कर, प्रभू माझं ते कर, प्रभू माझं हे कर, प्रभू माझं ते कर. पण ऐका,
एक मनुष्य ज्यावेळेस हा जकातदार तुम्ही आम्ही पाहतो कुठं आला देवाच्या मंदिरात आणि काय म्हटलं या ठिकाणी पहिला शब्द काय मस्त पाप्यावर दया कर. म्हणा म्हणा देवा देवा मस्त पाप्यावर दया बोला म्हणा म्हणा देवा कर. देवा पाप्यावर दया कर. हा आज जे लोक देवाच्या मंदिरात पहिल्यांदा येत आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये हा शब्द उद्गारला पाहिजे, हा शब्द त्यांनी बोलला पाहिजे. आणि जे देवाच्या मंदिरात आतापर्यंत आले, काय तुम्ही देवाच्या मंदिरात येऊन असं कबुली देता की देवा मी चुकणार आहे, मी हुकणार आहे, माझ्या पापांची मला क्षमा कर. फर्स्ट प्रार्थना ही आहे पश्चाताप. काय आहे फर्स्ट प्रार्थना ही आहे की आपण काय केला पाहिजे जीवनामध्ये पश्चाताप केला पाहिजे आणि पश्चाताप करून तुम्ही आणि मी देवाकडे वळलं पाहिजे. जगामध्ये तुम्ही आणि मी हे जरी पाहिलं मंदिरात माणसं गेले, कोणत्याही मंदिरात जरी माणूस गेला, देवळात जाऊ, मस्जिदीत जाऊ, नाही तर चर्च मध्ये जाऊ, नाही तर अजून कोणतं ठिकाण असू तिथं जाऊ, काय तो मनुष्य काय ती स्त्री हात जोडताना आपल्या मुखात अशी म्हणते की परमेश्वरा हे देवा मला क्षमा कर, मी पापी आहे म्हणून. आजपर्यंत मला कोणी तर भेटला नाही असं की मंदिरात जाणारा माणूस असा म्हटला की मी पापी व्यक्ती आहे, मला क्षमा कर. आज ही प्रार्थना जर तुम्ही आणि मी पाहिली, स्वार्थाची प्रार्थना आहे सगळी. देवाच्या मंदिरात देवाच्या भवनामध्ये जे लोक येणारे आहेत आज पश्चाताप करत नाही, त्यांची प्रार्थना स्वार्थाची प्रार्थना. काहीतरी प्राप्त करण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी भेटण्यासाठी आज येशू ख्रिस्ताकडे लोक यायला लागले. हालेलुया हालेलुया. काहीतरी भेटण्यासाठी लोक यायला लागलेले आहेत. पण मंदिरात येणाऱ्या लोकांनी, ख्रिस्ताकडे येणाऱ्या लोकांनी, देवाकडे येणाऱ्या लोकांनी एक गोष्ट आपल्या जीवनात मनात लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही मंदिरात याल, ज्यावेळेस तुम्ही देवळात याल, ज्यावेळेस तुम्ही खऱ्या परमेश्वराकडे याल, त्यावेळेस मनापासून, अंतःकरणापासून, हृदयापासून, तळमळीने आपल्या हृदयामध्ये ही प्रार्थना करा, पश्चातापपूर्वक, हे प्रभू मी आजपर्यंत जे काही पाप केलेलं आहे तुझ्या विना जीवन जगलो, तुझ्या विना जीवन जगलो, तुझ्या विना वावरलो, तुझ्या विना जीवन जगलो, तुझ्या विना फिरत राहिलो, तुझ्या विरुद्ध वागत राहिलो, तुझ्या विरुद्ध बोलत राहिलो, तुझ्या विरुद्ध करत राहिलो, तुझ्याकडे मी कधीच आलो नाही, मनाने माझा कारभार करत गेलो, बुद्धीने, शक्तीने, सामर्थ्याने, पैशाच्या जोरावर मी माझं जीवन जगत गेलो. पण आज फर्स्ट टाइम तुझ्या मंदिरात मी आलोय. हे प्रभू येशू मला क्षमा कर, हे देवा मला क्षमा कर आणि माझं सगळं पाप धुवून टाक. हे प्रभू मला शुद्ध कर, हे परमेश्वरा मला पवित्र कर. यावेळेस आम्ही रडून प्रभूला मनापासून, अंतःकरणापासून आज प्रार्थना करणं महत्वाचं आहे. म्हणा आमेन. काय करणं गरजेचं आहे? प्रार्थना करणं. चर्च मध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांनी ऐका, पश्चाताप तुम्हाला आणि मला करायचा आहे. कारण मनुष्य प्राणी क्षणाक्षणाला चुकणारा आहे. क्षणाक्षणाला वाईट विचार माणसाच्या डोक्यामध्ये आहे. एक सारख्या माणसाच्या मनात कल्पना ह्या वाईट 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 असतात. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे. म्हणून जो कोणी मनुष्य देवाकडे येतो, तो कोणत्याही जातीतला असू द्या, तो कोणत्याही धर्मातला असू द्या, कोणत्याही भाषा बोलणारा असू द्या, तो माणूस जर प्रभू येशू ख्रिस्ताकडे खऱ्या मनाने जर ओळाला तर त्या व्यक्तीला एकच महत्वाची गोष्ट करणं आहे, पश्चाताप. हे प्रभू आजपर्यंत मी चोऱ्या केल्या, इथून पुढे मी चोरी करणार. आजपर्यंत प्रभू मी मारामाऱ्या केल्या, इथून पुढे करणार. हे प्रभू आतापर्यंत मी दलाल्या केल्या, आता इथून पुढे दलाल्या करणार. हे प्रभू माझ्या बहिणींना मी लुटलं, इथून पुढे लुटणार.
अनेक वाईट 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 काम केले असतील, पण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणाऱ्या व्यक्तीने पहिली देवाकडे ही प्रार्थना करायची, मज पाप्यावर काय कर. या जकातदाराने आपला पैसा काय नाही केला आपल्या जीवनाबद्दल, पण ज्यावेळेस मंदिरामध्ये आला, गुडघ्यावरती गेला, पालथ पडून देवाकडे आज तो क्षमा मागत आहे, प्रभूला आज माफी मागत आहे, प्रभूला आज आपल्या जीवनाविषयी क्षमा मागत आहे. प्रभू मला माफ कर, प्रभू मला माफ कर, प्रभू मला क्षमा कर. देवा मला क्षमा करी, कोपू नको काय म्हणायचं, हे प्रभू मला काय कर. हा वचन 13 मध्ये जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धरता त्यांनी स्वर्गाकडे पण पाहिलं नाही. त्या जकातदार व्यक्तीने, पापी व्यक्तीने काय म्हणतो तो, वर देखील बघायला धरला नाही. त्याची मान कुठं आहे, खाली मान आहे. आणि खाली मान घालून या ठिकाणी काय करत आहे, तो बोलत आहे. देवाचे लोकांनो, तुम्ही ज्यावेळेस देवाकडे येता त्यावेळेस गर्विष्ठ मनाने येऊ नका. कॉलर फुगीरपणाने देवाच्या मंदिरात येऊ नका. फुगीरपणा देवाला अजिबात आवडत नाही. ताठ मानाचे लोक देवाला अजिबात आवडत नाही. घमंडी लोक देवाला अजिबात आवडत नाहीत. देवाच्या मंदिरात, देवाच्या भवनामध्ये जे काही तुम्ही याल, आत्म्यात आणि शरीराने देखील तुम्ही लीन आणि नम्र झालं पाहिजे. नम्र होऊन देवाकडे या, खाली मान घाला. हालेलुया. नामान देवाच्या सेवकाकडे गेला, अलीशाकडे. पवित्र शास्त्रामध्ये लिहिले, सोने रुपये चांदी पैसा अडका घेऊन गेला आणि मंदिरात गेलेला अलीशाला भेटायला गेलेला. नामान तुम्ही मी पाहतो, कडक मनाने बोलायचा. भाषा कशी होती तिची, कडक भाषा, शब्द काही सोनं चांदी पैसा अडका धन दौलत सगळं त्याने आणलं होतं, पण डोक्यापासून तर पायापर्यंत सगळा कोडाने भरलेला होता. कसा भरला होता, कोडाने. लक्षात ठेवा, देवाच्या सेवकाकडे जरी जात असाल तुम्ही, देवाच्या सेवकाकडे तुम्ही येत नाही, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतात. कोणाकडे येतात, प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतात. कारण आम्ही आमच्यासाठी जीवन जगत नसून आमच्या प्रभूसाठी जीवन जगतो. आणि प्रभूने जे काही आम्हाला संदेश सांगितला तो आम्ही तुम्हाला शिकवत असतो. तुम्ही आमच्याकडे जवळ जरी प्रार्थनेला येता, त्यावेळेस तुमच्या प्रार्थनेमध्ये देखील लीनता आणि नम्रता असणं फार महत्वाचं आहे. ब्रदर, माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टर, प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या परिवारासाठी प्रार्थना करा. माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. तुम्ही मी अशी विनंती केली पाहिजे. कारण का, हा देवाचा सेवक स्वतःचा नाहीये, हा प्रभूने नियुक्त केलेला, प्रभूने निवडलेला हा दास आहे. तुम्ही माझ्याकडे येत नसून तुम्ही माझ्या मध्ये असणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहात. आणि म्हणून माझ्या जवळ ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये येता, त्यावेळेस देखील आपण जे काही गुन्हा केला असेल, अपराध केला असेल, आणि तुम्हाला इच्छा झाली की पास्टरांकडे जावं आणि प्रार्थना करून घ्यावं, गुडघ्यावरती या आणि मनातल्या मनात प्रार्थना करा, प्रभू मी पापी आहे, मला क्षमा कर. काही काही लोक पास्टरांच्या समोर गुडघे टेकवतात आणि गुडघे टेकवल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून धारा येतात आणि रडतात. त्यावेळेस त्यांचा नवरा म्हणतो, काय बावळट पाहिजे, एका माणसापुढे ते गुडघे टेकून बसले आणि माणसापुढे रडू राहिले. अरे तुला कधी कळायचंय बाबा, हा माणूस नाहीये, याच्यामध्ये जगणारा, याच्या शरीरामध्ये याचं एक अवयव स्पेअर पार्ट हे माझं नसून हे देवाचं आहे. कोणाचं आहे, देवाचं. एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष किंवा एखादा जोडपं ज्यावेळेस देवाच्या सेवकाच्या पायाजवळ बसून
हात जोडून गुडघ्यावर ठेवून मोठ्या मोठ्याने रडत, त्यावेळेस सिस्टर अँड ब्रदर, तुम्ही माझ्या जवळ रडत नसून तुम्ही त्या स्वर्गातील बसणाऱ्या देवाजवळ आणि माझ्यामध्ये राहणाऱ्या पवित्र आत्म्याच्या जवळ तुम्ही रडता. हे कदाचित या जगातल्या माणसाला वाईट वाटत असेल, एका माणसासमोर बसून ते रडत आहे, पण देवाचं वचन वाचणाऱ्या लोकांना हे कळतं की हे माणसासमोर बसत नाही, हे देवाच्या सेवकासमोर, देवाच्या समोर ते बसलेले आहेत आणि मोठ्याने अश्रू ढाळत आहेत. येशू प्रभू की हे फार महत्वाचं. म्हणून तुम्ही आम्ही पाहतो नामाच्या ठिकाणी कडक मनाने गेला आणि आलिशा संघ चांगले त्याने बोलणं केलं नाही, हो चांगला शब्द उद्गारले नाही, नजरेला नजर चांगली मिळाली नाही, डोळे वटरून पाहत होता असा. अरे बाबा तू कोण आहे? एक पापी मनुष्य आहे, एक आजाराने पिडलेला मनुष्य आहे, त्रासाने पिडलेला मनुष्य आहे. तुझ्याकडे जगातलं सगळं धन दौलत प्रॉपर्टी गबाळ आहे, पण तुझ्या जीवनाचे हाल काय? सगळा राजवाडा महाल, राजाच्या हाताखालचा सेनापती तू, आणि तुझ्याकडे बघून सगळी जनता तुला नाव ठेवत आहे. मग शूर आहे, वीर आहे, योद्धा आहे, जिंकणार आहे, राजाला विजय मिळवून देणार आहे, पण काय कोणाने तू भरलेला आहेस? ही जनता तुला किती नाव ठेवत असेल. तरी एवढ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस सुवार्ता सांगून एका मुलीच्या द्वारे तो देवाच्या दासाकडे आला, डोळे मोठे मोठे करून बोलत होता. डोळे बोला, डोळे मोठे मोठे करून बोलत होता, गर्वाने बोलायचा, छाती फुगून बोलायचा एकदम असा. अरे बाबा तू कोणाकडे आला? हा पोतराज नाहीये, हा आमोशा पौर्णिमा करणारा नाहीये, हा बाबा नाहीये, हा जाणता नाहीये, हा देवलाशी पण नाहीये, हा सकून बिकून पाहणारा नाहीये, हा ब्राह्मण बी नाहीये. हा अरे जिवंत देवाचा सेवक आहे. हालेलुया, हालेलुया. आलिशा जिवंत देवाचा सेवक आहे, जिवंत देवाचा. तो मूर्तीचा पण दास नाहीये, तो जिवंत देवाचा सेवक आहे. तू त्याच्या समोर ह्या पद्धतीने बोलतोय काय? तू त्याच्या संग नाही बोलत, त्याच्यामध्ये बसणाऱ्या, त्याच्यामध्ये वसणाऱ्या, त्याच्यामध्ये राहणाऱ्या देवाला तू खुन्नस देत आहे, खुन्नस. हालेलुया. काय देत आहे? आज काय झालं बघा, तुम्ही वाचा 2 राजाच्या पुस्तकामध्ये. आलिशाने घरामधूनच आपल्या सेवकाला घ्याजीला बाहेर पाठवलं आणि तो या ठिकाणी म्हणतो तू जा, आणि त्याला काय सांग, यार्देन नदीमध्ये जाऊ सांग. हे कामे आला आलिशा बाहेर. बघा काय बोलणं त्याचं. ही नम्रता आहे का? ही लीनता आहे का? हा मेंढराचा आवेश आहे का? हे मेंढरू आहे का? हा देवाकडे आलेला माणूस आहे का? देवाकडे आलेला माणूस कसा जातो? बाबा मारले तर मार, तागलं तर ताग. डॉक्टरकडे गेल्यानंतर काय? डॉक्टर काय करायचं ते करा, काय पैसा लागेल तेवढा घ्या, काय करायचं ते करा, पण मला वाचा. ए डॉक्टर मला मारायचं तर मार, नाही तर काही कर, असं म्हणतो का? आवाज एकदम स्लो, सायलेन्स, थंड आवाज करून म्हणतो डॉक्टर साहेब प्लीज मला वाचवा. अरे जगातल्या माणूस आहे, तो डॉक्टर आहे, त्याच्या समोर जर एवढे लीनतेने, एवढे नम्रतेने तुम्ही आम्ही जात आहोत, तर मला सांगा, जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवाचा देव आहे, तुम्ही त्याच्याजवळ कसे येतात? म्हणून बायबलच्या वचनात लिहिले, गर्विष्ठ नामानाला एकच आड सांगितली त्याच्या सेवकाने आलिशाच्या. तो म्हटला माझा पास्टर की तू जा यार्देन नदीमध्ये जाऊन 7 वेळा काय आज्ञा दिली, आज्ञा.
आणि मग तुम्ही आम्ही पुढे पाहतो त्याचं काय झालं. येशू मसीह की त्याचप्रमाणे देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो या 13 वचनामध्ये पश्चाताप करणं फार महत्वाचं आहे. हा पुढे वचन नंबर 14. मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला, कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमविला जाईल. जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमविला हा जो कोणी गर्वाने बोलत असेल त्याला कोणती जागा आहे? उकिड्यावरची जागा आहे. आपल्या भाषेत कोणता? उकिड्यावरची जागा. जो स्वतःला तैटपणात करतो, तुझा तैटपणा किती घे मला माहिती देव म्हणतो. एका क्षणात तुला कुठं करीन मी? हा उकिड्यावर. आणि उकिड्यावरचा माणूस कुठं जातो? लगेच पंतप्रधानाच्या पंक्तीला जाऊन बसवेल. हा पुढं. आणि जो कोणी आपल्याला नमवतो तो उंच केला जाईल. जो कोणी आपल्याला काय करतो? नम्र करतो. म्हणा मला माझ्या जीवनामध्ये नम्र राहायचं आहे. आणि मग देवाच्या मंदिरात ज्यावेळेस तुम्ही आणि मी येतो पश्चाताप करणं फार महत्वाचं आहे. जर तुम्ही आणि मी पश्चाताप करतो, मन हृदय अंतकरण खऱ्या मनाने देवाकडे लावतो आणि पाप सोडून देण्याचा जर निर्णय घेतो तर देव तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवतो. देव तुम्हाला आणि मला धार्मिक ठरवतो. देव तुम्हाला आणि मला पवित्र करतो. पण जर तुम्ही आणि मी गर्वाने जर आलो देवाच्या मंदिरात, भावांनो जसे आले तसे तुम्ही परत जा, तुम्हाला काय भेटणार? काय मिळणार नाही. परत तुम्ही हीच भाषा बोलाल. मी गेलो होतो चर्चला, आम्हाला लोक म्हणतात आम्ही गेलो होतो चर्चला, काही नाही आमचं बरं झालं. आम्ही गेलो होतो प्रार्थनेला, कुठं आमचं चांगलं झालं. आम्ही गेलो होतो प्रार्थनेला आमच्या पोराला घेऊन, कुठं काय झालं? काही झालं नाही. कशाचा देव तो? जिवंत. बाबा हो, लीन व्हा, नम्र व्हा. कारण नम्र झालं तरच तुमचा देवाच्या राज्यामध्ये फायदा आहे. आणि नम्र जर तुम्ही मी झालो नाही तुम्हाला फायदा नाही. म्हणून निर्णय तुम्ही घ्या, तुम्हाला काय करायचं आहे. आज पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, देव पश्चातापी आणि पापी माणसाला धार्मिक व नीतिमान ठरवतो. जो कोणी पश्चाताप करतो आणि वाईट कर्म वाईट वागणं सोडून देतो, देव काय ठरवतो? त्याला नीतिमान. म्हणा नीतिमान. आणि नीतिमान जे लोक आहे सत्य शेवटी देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत असतात. जर देवाने मला आज नीतिमान बनवलं, जर देवाने मला पवित्र बनवलं, जर देवाने मला चांगलं जीवन जर दिलं, तर मी देवाच्या कृपेने देवाबरोबर आणि देवाच्या लोकांबरोबर देखील एक नम्रतेने राहणार आहे. एका बरोबर गोड आणि एका बरोबर मिरचीचा ठसका, एका बरोबर चांगलं, एका बरोबर लगेच लाच, एकाचा सत्कार, एकाला लगेच फायटिंग. हालेलुया. याला नम्रता म्हणणार. चर्च मध्ये आल्यावर पण नम्रता दिसत नाही. कुठेही जा, कसेही राहा, कसेही वागा. जर देवाने तुम्हाला त्याचं लेकरू बनवलं, तुम्ही जर प्रभूच्या मंदिरात आले, नम्रता सुरुवातीपासून येशू ख्रिस्त जोपर्यंत येणार नाही तेवढं 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 तुम्ही आणि मी नम्र 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 नम्र. बोलणं बदलत गेलं पाहिजे, वागणं बदलत गेलं पाहिजे. मेसेज ऐकल्यानंतर मेसेज ऐकून त्याप्रमाणे जगायला चालू झालं पाहिजे. नाही तर मला आजचा मेसेज लय पॉवरफुल, लय ठरफुल झाला, लय असा झाला, लय चांगला संदेश झाला, लय जबरदस्त प्रार्थना झाली, आज मी देवाच्या आत्म्याने स्पर्श केला, लय असं झालं, लय तसं झालं. काही उपयोग नाही. असे गर्दी करणारे लोक चर्च मध्ये खूप येतात, खूप जातात चर्च मध्ये लोक. पण प्रयत्न आहे तुमच्या जीवनात बदल दिसतो का? आपल्या गावामध्ये खरे गुरुजी आहेत. मला आठवलं देवाचा आत्मा मला बोलतोय. आणि त्यांची जी आई होती, ही आई एक दिवस खूप आजारी पडली, खूप आजारी पडली. डॉक्टरने त्यांना नो होप म्हणून सोडून दिलं. आणि ज्यावेळेस त्यांच्या त्या पडवीमध्ये त्यांना टाकण्यात आलं, एका सिस्टरने आम्हाला त्या ठिकाणी चर्च संपल्यानंतर घेऊन गेले आणि त्याने पास्टर चला आपल्याला त्या खरे गुरुजींच्या मम्मीसाठी प्रार्थना करायची आहे.
आणि आम्ही चर्च सुटल्यानंतर त्या घरी गेलो. तर ऍक्च्युली सगळेजण ऐका, शेवटचा मुद्दा, साक्ष पण महत्वाची आहे. ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो त्या पडवीमध्ये, त्यांना डोळा पण त्यांचा उघडत नव्हता. डोळा पण त्यांचा, तोंडातून त्यांच्या पाणी बाहेर यायचं. त्यांच्या कपड्याची दुर्गंध, वास येत होता त्यांचा. लघवी वगैरे सगळं एका जागेवर करायचं. आणि कालांतराने 15 दिवस ते 3 आठवड्यामध्ये किंवा महिनाभरात 100% आज ते समाप्त झाल्या असत्या, त्या गेल्या असत्या. पण प्रभूच्या कृपेने मी ऑन द स्पॉट त्यांचे हात त्या ठिकाणी पाहिले आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो. खरे सर त्या ठिकाणी होते. त्यांचे सूनबाई त्यांच्या बंगल्याच्या बाहेर ओट्यावरती उभ्या होत्या आणि त्यांचा मुलगा त्यांच्या माझ्या जवळ येऊन उभा राहिला शेजारी. आणि आम्ही दोघं तिघ जण आणि बरे परिवार त्या ठिकाणी आम्ही एकत्र प्रार्थनेला गेलो आणि त्या ठिकाणी सगळी परिस्थिती पाहिली आणि आम्ही विश्वासाने त्यांच्याकडून प्रार्थना मनातल्या मनात म्हटलं की प्रभू यांना अशा पापांची काय कर, क्षमा कर, तुझ्या पवित्र रक्ताने धुवून टाक, त्यांना शुद्ध कर. आणि एक शब्द बोलल्यानंतर मी हृदयापासून त्या मावशीसाठी प्रार्थना केली आणि मी त्याचं फळ तिसऱ्या दिवशी पाहिलं. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस या गावामध्ये मी पाऊल ठेवलं, आज सध्या तुम्ही आज जाऊन पहा, त्या खरे सरांची जी आई होती एकेकाळी अंथरुणामध्ये पडलेली, आता सगळ्या गावामध्ये फिरत आहे. एवढा मोठा विराट परमेश्वर, एवढा मोठा महान देव एवढं मोठं काम करत आहे, प्रार्थना करत आहे. आणि मी चालता चालता मागच्या 15 वेळामध्ये त्यांना म्हटलं, मावशी चर्चला या बरं का. हा येऊ ना भाऊ. बघा ऐका ऐका, मला काय माहित नाही, बघा काय म्हणतात ते, सरपंच आहे त्याची आई. गेले असते तर सरपंच झाले असते का? अरे प्रभू येशूने आज सरपंच बनवलं ते म्हणतात त्यांना. एवढा मोठा महान देव आहे. फक्त एकच गोष्टीची महत्वाची गरज आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही चर्चला या, ते म्हणतात येऊ ना येऊ ना. पण अजून एक दिवस पण चर्च मध्ये आले नाही. त्यांच्या मुलांनी अभिवचन दिलं होतं, तुमच्या चर्च साठी आम्ही काहीतरी करू म्हणे, अजून सुद्धा शब्द पूर्ण केलेला नाही. आम्ही ज्यावेळेस 2 वेळा त्यांना विनंती केली की खरे सर काहीतरी करा मंदिरासाठी, देवाने अद्भुत कार्य केलं आपल्या जीवनामध्ये, घरामध्ये. नाही ते म्हणतात वरतून ते आलं नाही ना, वरतून ते भेटत नाही ना, इकडून असं कारण तिकडून तसे. म्हटलं देवा तू बघून घे. हालेलुया. हे जीवन आहे लोकांचं. म्हणजे पश्चाताप केला, आरोग्य मिळालं, जीवन मिळालं, सगळं काही झालं, परंतु आता काय परिस्थिती आहे तसं. येशू मसीह की जय. प्रार्थना करू आपण. सर्वजण आपण नेत्र बंद करूया. मानथोराबा शांतेबे लबा सखा होरा लाबा संदा लाकितो को लमा शदेबे लियादाबा. पवित्र आत्मा धन्यवाद, पवित्र आत्मा धन्यवाद, पवित्र आत्मा तुला गौरव, पवित्र आत्मा तुला महिमा, तुला आदर आणि सन्मान देतो. प्रभू आम्ही सर्वजण एकत्र येतो. तुझं वचन आम्ही ऐकलेलं आहे, तुझा शब्द आम्ही ऐकलेला आहे. प्रत्येक शब्द आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही स्वीकारतो. प्रभू तुझ्या पवित्र रक्ताने आज ही मंडळी ऐकणारं बनवू देऊ नकोस, त्या वचनाप्रमाणे जीवन जगणारी बनवू दे. मेसेज चांगला आहे, उद्देश चांगला आहे, हालेलुया, अशी बोलणारी नसू दे. ही मंडळी तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगणारी असू दे. प्रभू आज हे वचन आम्ही ऐकलेलं आहे, तुझ्या आत्म्यापासून हे वचन आम्हाला आज प्राप्त झालेलं आहे. आणि आज आम्हाला हीच गोष्ट कळाली आहे, आमच्या पापी माणसावर देवाने दया केलेली आहे, देवाने कृपा केलेली आहे, देवाने आम्हाला माफ केलेलं आहे, देवाने आम्हाला क्षमा केलेली आहे, देवाने आम्हाला जवळ घेतलेला आहे. का? कारण आम्ही पश्चाताप केला, आम्ही देवाजवळ येऊन रडलो, देवाजवळ आम्ही अश्रू ढाळले आणि देवाला म्हटलं प्लीज देवा आम्हाला क्षमा कर, आमच्या गुन्ह्यांची, आमच्या अपराधांची, आमच्या चुकींची आम्हाला क्षमा कर. आणि प्रभूने आज आम्हाला क्षमा केली. प्रभू आज आम्ही सर्वजण आहे तसे तुझ्या चरणाजवळ आम्हाला या सगळ्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित केलं, त्याबद्दल धन्यवाद.
या सर्व मंडळीला स्पर्श केला त्याबद्दल धन्यवाद. या सर्व मंडळीला आशीर्वादित केलं त्याबद्दल धन्यवाद. त्यांच्याही जीवनात हे सत्य प्रकट जर झाले, निश्चित स्वर्गाचा मार्ग त्यांना समजून त्या स्वर्गाचा मार्ग धरून या पृथ्वीवर ते जीवन जगतील अशी तू कृपा कर. आणि त्यांना सगळ्या जणांना एक आदरणीय चांगलं विश्वासाचं जीवन जगण्यास सद्बुद्धी दे. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही ही प्रार्थना मागतो. आमेन. ला ला